तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला 25व्या हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत आणि आज जुलै महिन्याची 28 तारीख आहे, म्हणजे महिना जेमतेम आता संपत आलेला आहे। त्यासाठी वितरणासाठी समोरचे 2 दिवस अत्यंत महत्वाचे असणार आहे। नेमका GR कधी येणार आणि वितरण कधीपासून सुरू होईल याच संदर्भातली माहिती आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर लाडक्या बहिणींसाठी आजच्या घडीची आणि आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी येत आहे। महायुती सरकारच्या पुन्हा एका मंत्र्याने लाडकी बहीण योजनेसंदर्भात सकारात्मक वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालेलं आहे। लाडकी बहीण ही योजना कधीही बंद होणार नाही। या योजनेसाठी लागणारा निधी या संदर्भात सरकारने अगोदरच तरतूद केली असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे। त्याचसोबत राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सुद्धा 2 दिवसा अगोदर पत्रकारांशी बोलताना हेच सांगितलेलं आहे की लाडकी बहीण ही योजना कधीही बंद होणार नाही। त्याचसोबत ज्या महिला अपात्र झाल्या असतील त्यांना सुद्धा लाडकी बहीण योजनेमध्ये सामावून घेण्याची प्रक्रिया ही लवकरच सुरू होईल, म्हणजेच ई-केवायसी ही लवकरच सुरू करण्यात येणार आहे। आणि एकदा का ई-केवायसी सुरू झाली तर मग जवळपास सर्वच महिलांना पुन्हा ई-केवायसी ही करता येणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार ई-केवायसी न केल्या कारणाने जवळपास 50 ते 60 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत आणि ज्या महिलांनी केवायसी चुकीची केली होती अशा सुद्धा बऱ्याच महिला आहेत। त्याचसोबत काही महिलांनी केवायसी केली जरी तरी सुद्धा त्या पात्र होणार नाही अशा सुद्धा महिला भरपूर आहेत, कारण त्या निकषात बसत नाही। तर नेमकं या योजनेत न बसण्यासाठी काय महत्वपूर्ण कारणे आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत। तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असलं पाहिजे। त्याचसोबत तुमच्या कुटुंबात 4 चाकी वाहन नसलं पाहिजे। तुम्ही महाराष्ट्र असो किंवा केंद्र शासनाचे असो, राज्य शासनाचे असो किंवा केंद्र शासनाचे असो, कुठल्याही योजनेचा 1500 रुपयांपेक्षा जास्त रुपयाचा लाभ जर तुम्हाला मिळत असेल तर निश्चितच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा बंद होणार आहे। तुम्हाला जर PM किसान योजना, नमो शेतकरी योजनेचा जर लाभ होत असेल तर तुम्हाला दरमहा फक्त 500 रुपये दिल्या जात आहे। अशा प्रकारे बऱ्याच महिला ह्या अपात्र ठरलेल्या आहेत किंवा काही महिलांना फक्त 500 रुपये मिळत आहे। अगोदरच आपल्याला सर्व निकष लावून दिले होते। तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी कर्मचारी नसला पाहिजे, कोणी इन्कम टॅक्स भरणारा नसला पाहिजे, असे बरेचसे निकष होते आणि अशा निकषात बऱ्याच महिला बसत नसल्या कारणाने त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे। तर आता राहिला सर्वात महत्वाचा प्रश्न, जुलैचा हप्ता कधी मिळेल आणि कुणाला मिळेल। तर पाहून गेला का त्यांनो, मिळालेल्या माहितीनुसार पुढच्या 2 दिवसात या हप्ते वितरणासंदर्भात तुम्हाला अपडेट ही पाहायला मिळणार आहे। उदाहरणार्थ हप्ते वितरणासंदर्भातला GR हा समोरच्या 2 दिवसात तुम्हाला पाहायला मिळू शकतो। म्हणजेच या 2 दिवसात जर हप्ते वितरणासंदर्भातला GR प्रसिद्ध झाला त्यानंतर पुढच्या 8 दिवसात म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यातच तुमचं वितरण हे होणार आहे। लाडक्या बहिणींना 1500 रुपये 10 ऑगस्टच्या अगोदरच मिळू शकतात। आणि या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असतील तर ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळाला असेल अशा सर्वच महिला समोरच्या हप्त्यासाठी आता पात्र असणार आहे। अशी माहिती समोर येत आहे की निकषाची तपासणी ही रोजच्या रोज चालू असते, त्यामुळे या महिन्यात सुद्धा काही महिला अपात्र होण्याची भीती ही अजूनही निर्माण झालेली आहे। जवळपास 1,67,00,000 एवढ्या महिलांना लाभ हा मिळत आहे आणि एवढ्या महिलांना समोर सुद्धा लाभ मिळतो का हे पाहण्यासारखं असणार आहे। 91 लाख महिला लाडक्या बहिणी या अपात्र झालेल्या आहेत। आता पुन्हा यात किती महिलांची भर पडते हे सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे। या हप्त्याच्या वितरणावर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत। वितरणासंदर्भात जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।